सहना भवतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे। ओम शांतिः शांतिः शांतिः। हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांतं राधाकांतं नमोस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ऐसे हे रणी वधावे मग आपण सुखे राज्य भोगावे ते मना नाही आघवे जीवित्वेसी। भगवंताच्या असीम कृपेने विश्वमाऊली ज्ञानोबरायाच्या असीम कृपेने सद्गुरुदेवाच्या आशीर्वादाने चालत असलेल्या नित्य ज्ञानेश्वरी चिंतनामध्ये आज आपण ज्ञानेश्वरीतील दुसऱ्या अध्यायातील 45 क्रमांकाच्या ओळीपासून प्रारंभ करणार आहे। तर हा येणे माने महंतू वरी आम्हा लागी कृपावंतू आता सांग पायने घातू चिंतुईल या ओळीपासून आपण प्रारंभ करणार आहे। कालच्या चिंतनामध्ये आपण जो अर्जुन आहे तो अर्जुन ज्या पद्धतीने भगवंताला सांगत आहे की आम्ही आमच्या गुरुजनाला मारू शकत नाही, ते आमच्यासाठी सदैव पूजनीय आहे। आम्ही आमच्या जे भीष्म पितामह आहेत त्यांचा वध करू शकत नाही, तर ते आमच्यासाठी नित्य आराधनायुक्त आहे किंवा ज्यांची आम्ही आराधना केली पाहिजे, पूजा केली पाहिजे, असे आमचे आराध्य ते आहे। म्हणून हे सगळं सांगितलं होतं। तसेच द्रोणाचार्याच्या संबंधानं आता अर्जुन जो आहे तो अर्जुन बोलत होता आणि द्रोणाचार्याच्या संबंधानं अर्जुन बोलत असताना सांगतात की द्रोणाचार्य जे आहे ते द्रोणाचार्य कसे आहे, तर जसं त्यांचं अपार हृदय आहे, कसं आहे अपार हृदय आहे, तसंच ते कारुण्याचे आदी आहे, गुणाचे निधी आहे आणि विद्या सिंधू आहे, विद्येचा सागर आहे। अशा पद्धतीने वर्णन कालच्या चिंतनामध्ये आपण पाहिलं। आता आणखीन या ठिकाणी अर्जुन जो आहे तो भगवंताला अशा पद्धतीने सांगत आहेत की देवा हा येणे माने महंतू वरी आम्हा लागी कृपावंतू आता सांग पायने घातू चिंतुईल। अरे अशा प्रकारे सर्व गुणाने श्रेष्ठ असून त्यांची आमच्यावर काय झाली आहे, कृपा आहे। तर मग देवा तू सांग की त्यांचा घात करण्याचा विचार देखील मनात आणता येईल का? अरे देवा तू सांग की त्यांचा वध करण्याचा विचार आम्ही मनात आणू शकू का? बरं का आणू शकणार नाही? तर ही सगळी त्यांनी कारणमीमांसा सांगितली। काय कारणमीमांसा सांगितले की ते आमच्यासाठी पूजनीय आहे, पुन्हा त्यांचं हृदय एवढं विशाल आहे, एखाद्या वेळेस समुद्रामध्ये सुद्धा शोभ निर्माण होतो, परंतु जे द्रोणाचार्य आहे त्यांच्या ठिकाणी कधीही क्षोभ निर्माण होत नाही, अशा पद्धतीने सांगत आहे। आणि हे सगळं सांगितल्यानंतर ते देवालाच एक प्रकारे अर्जुन विचारत आहे की देवा मला सांग या ठिकाणी की त्यांचा घात करणं योग्य आहे का? अरे घातच नाही तर त्यांचा घात करण्याचा मनात विचार आणणं देखील योग्य वाटत नाही। ऐसे हे रणी वधावे मग आपण सुखे राज्य भोगावे ते मना नाही आगवे जीवितीसी। ऐसे हे रणी वधावे आणि अशा रणांगणामध्ये आपण यांना मारायचं आहे। कोणाला मारायचं आहे? द्रोणाचार्य, जे काही ज्याने अनंत उपकार अर्जुनावर केले होते। अर्जुन म्हणत आहे अशांना आपण रणांगणामध्ये राज्य मारायचं आणि राज्य सुख भोगायचं, ही गोष्ट माझ्या मनात देखील येऊ शकत नाही। कारण या ठिकाणी अर्जुन जो आहे तो अर्जुन हा एक प्रकारे आपल्या गुरुच्या प्रेमाने स्वजनाच्या मोहाने पछाडला गेलेला आहे। कसा गेला आहे? पछाडला गेला आहे। त्यामुळे
जसं एखाद्या विषयी माणसाच्या ठिकाणी नुसता विषयाची शंका जरी निर्माण झाली तरी ज्या पद्धतीने त्याचा विवेक पूर्णतः नाश पावतो, तसं माऊली म्हणतात, तैसी विषयाची शंका मनी वस्ती देखा, घातू करी असे का विवेक जात. विषयाची शंका जरी मनामध्ये निर्माण झाली तरी सुद्धा माणसाचा विवेक पूर्णपणे नष्ट होतो. काय नष्ट होतो? विवेक. त्या पद्धतीने अर्जुन जो आहे तो मोहग्रस्त झाल्यामुळे त्यांच्या ठिकाणी चांगलं काय, वाईट काय, योग्य काय, अयोग्य काय, स्वधर्म काय, अधर्म काय, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तो कन्फ्यूज झाला होता. म्हणजे त्याला स्वतःची एक प्रकारची जी बुद्धी म्हणतो आपण, सत्सद विवेक बुद्धी, ती बुद्धीच आता त्याला शिल्लक राहिली नव्हती. एक प्रकारे तो आता स्वतः काहीही विचार करण्याच्या मानसिकतेमध्ये नव्हता, म्हणून तो अशा वेगळ्या पद्धतीने काय करत आहे, आपलं जे तर्क आहे ते तर्क मांडण्याचा तो प्रयत्न करत आहे. आणि देवाला सांगतो आहे की बा अशा पद्धतीने त्यांचा वध करणं ही गोष्ट देखील माझ्या मनात येऊ शकत नाही. हे येणे माने दुर्धर, जे याहुनी भोग सदर, ते असतू येतवर भिक्षा मागता भली. अरे एवढं हे कार्य कठीण आहे, याहून राज्यभोग जरी अधिक श्रेष्ठ असतील तर ते असू देत, त्यापेक्षा भिक्षा मागून जगणं बरं. अरे यांना मारल्यापेक्षा भिक्षा मागून जगणं बरं. वास्तविक विचार केला तर भिक्षा मागणं, आपण कालच्या चिंतनामध्ये पाहिलं की भिक्षा मागणं हा काही अर्जुनाचा धर्म नाही. अर्जुनाने काही मागायला पाहिजेत का? तर नाही, कारण तो क्षत्रिय आहे आणि अर्जुनालाही माहीत होतं की भिक्षा मागणे हे त्यांच्यासाठी निषिद्ध कर्म आहे. परंतु तो ज्या पद्धतीने बोलत आहे की बाबा यांचा वध केल्यापेक्षा, यांना मारल्यापेक्षा तर आपण भिक्षा मागलेली केव्हाही बरी. अथवा ना तरी देश त्यागे जाईजे, का गिरीकंदर सेविजे, परी शस्त्र हाताना धरिजे यावरी. आता या ठिकाणी बघा काय म्हणतोय अर्जुन, ना तरी देश त्यागे जाईजे, का गिरीकंदर सेविजे. गिरी म्हणजे काय? पर्वत. तर सांगतात एखाद्या वेळेस देश त्याग करायला काम पडलं तर देश त्याग करू, कारण जर या कौरवाने आम्हाला या देशामध्ये नाही ठेवलं तर आम्ही देशाचा काय करू? त्याग करू. काय करू? देशाचा आम्ही त्याग करू. एक वेळेस पर्वतावर जाऊन आम्ही राहू, परंतु यांना मारण्यासाठी शस्त्र हाती धरणार नाही. यांना मारण्यासाठी शस्त्र हाती धरणार नाही. एक वेळेस देश त्याग करायचं काम पडलं तर चालेल. एक प्रकारे पर्वतावर जाऊन किंवा हिमालयासारख्या ठिकाणी जाऊन तिथे राहायचं काम पडलं तर आम्ही राहायला तयार आहे, परंतु यांना मारण्याचा विचार किंवा हे अशा पद्धतीने यांना मारण्यासाठी शस्त्र आम्ही हाती धरू शकणार नाही. या निश्चयापर्यंत हा येऊन पोहोचला अर्जुन. आणि पुन्हा सांगतात ना, देवा नवनिशिती शरी, वावरुणी यांच्या जिवारी, भोग गिवसावे रुधिरी बुडाले जे. अरे देवा, नवीन धार लावलेल्या बाणाने त्यांच्या मर्मस्थानी प्रहार करावा आणि रक्तात बुडून गेलेले भोग भोगावेत हे योग्य नाही. अरे लढाईसाठी अर्जुन आधी सगळे जे सैनिक गेले तर सगळ्या सैनिकांना बाण काय असे अनिदार लावून आणले होते. कसे? अनिदार. आणि एक बाण मारला की एका बाणामध्ये समोरचा व्यक्ती गेला पाहिजेत, आरपार निघला पाहिजेत. अशा पद्धतीने जे काही बाण आहे हे बाण त्यांच्या मर्मस्थानी मारायचे आहे किंवा प्रहार करायचा आहे. आणि त्या रक्तामध्ये बुडून काय सांगतात, त्या रक्तात बुडून गेलेले भोग भोगावेत हे काही योग्य वाटत नाही. कारण अर्जुनाला या ठिकाणी असं वाटत आहे, माझ्या स्वजनाला मारणं, गुरुजनाला मारणं, माझ्या सगळ्या स्वैर्यांना मारणं हे काही योग्य नाही. या ठिकाणी अर्जुन धर्म आणि अधर्माचा विचार करत नाही. आणि धर्म जरी मानत असेल अर्जुन, परंतु अर्जुन दुसऱ्या पद्धतीने धर्म मानतो. अर्जुनाला वाटते हे सगळे स्वैरे यांना मारणं म्हणजे अधर्म आहे आणि यांना
सोडणं किंवा यांना सहारा देणं, यांच्यासोबत न लढणं हा धर्म आहे. वास्तविक पाहिलं तर अर्जुनाचा स्वधर्म आहे की त्यांनी युद्ध केलं पाहिजे. युद्धामध्ये त्यांनी शस्त्र धारण केले पाहिजे आणि लढलं सुद्धा पाहिजे. ते काढूनी काय कीजिती लिप्त केवी सेविजिती मज नये उपवती याची लागी. आता सांगतात की ते काढूनी काय कीजिती, अरे ते प्राप्त करून तरी काय करायचे. ते म्हणजे काय, ते राज्य प्राप्त करून काय करायचं आहे. अरे जे राज्य गुरुजनांच्या रक्ताने माखलेलं असेल, ज्यांना मारून ते राज्य जर मिळत असेल तर ते राज्य प्राप्त करून तरी काय करायचे आहे. ते रक्तानं माखलेले असल्यामुळे त्यांचा उपभोग तरी कसा घ्यायचा आहे. याकरता मला युद्ध करण्याचा युक्तिवाद पसंत नाही. अर्जुन काय म्हणत आहे, अरे त्यांना मारायचं आणि त्यांना मारून राज्य प्राप्त करायचं. काय प्राप्त करायचं, राज्य. अरे राज्य प्राप्त करायचं आणि राज्य प्राप्त करून मग काय, त्या रक्ताने माखलेले जे भोग आहे ती भोगायचे. ही गोष्ट मात्र मला पटत नाही किंवा ही गोष्ट मला, हा जो युक्तिवाद आहे तो मला पसंत नाही. ऐसे अर्जुन ती अवसरी म्हणे श्रीकृष्ण अवधारी परिते मना नयेची मुरारी ऐकून या. आणि याप्रमाणे बोलून अर्जुन श्रीकृष्णाला म्हणाला, माझ्या बोलण्याकडे लक्ष द्यावे. परंतु आपले हे बोलणे श्रीकृष्णास पटत नाही हे त्यांनी जाणले. अरे अर्जुन सांगत आहे, देव ऐकत आहे. पण एखादी गोष्ट जर एखाद्या व्यक्तीला आपण सांगत आहे आणि त्याने रिस्पॉन्स दिला नाही, त्याने जर आपल्याला हुंकारा दिला नाही, त्यांनी जर आपल्या हाले हा मिळवले नाही, तर आपण समजतो की याला आपण जे सांगतो त्याला ते पटत नाही किंवा त्याला आवडत नाही. अरे तुम्ही जर फाळके व तुम्ही जर सक्षमची निंदा करायला लागले आणि ते पंढरपूरकरांना सांगायला लागले की पंढरपूर सक्षम असा आहे, तसा आहे, हे आहे, ते आहे. आता पंढरपूरकर नुसते ऐकून घ्यायला लागले, हुंकाराच द्यायला लागले नाही, तर 100% तुम्हाला असं वाटतंय की पंढरपूरकरला यामध्ये काही इंटरेस्ट नाही, त्यांना काही यामध्ये ऐकण्याची इच्छा नाही. तसं अर्जुनाला सुद्धा हे वाटत आहे की आपण एवढं बाळ सांगत आहे, काय सांगत आहे, एवढं मोठं बाळ सांगत आहे, देवाला एवढं पटून सांगत आहे, पण देवाची ऐकण्याची काहीच मानसिकता दिसत नाही, देवाची ऐकण्याची काहीच इच्छा दिसत नाही. देव हुंकाराही देत नाही किंवा तू जे बोलतोय ते योग्य आहे असंही म्हणत नाही, किंवा देवाच्या चेहऱ्यावरला भाव सुद्धा जो सांगतो आहे ते एक पद्धतीने देवाला हे न पटण्यासारखं आहे असंच वाटत आहे. म्हणून आता या ठिकाणी जो काही अर्जुन आहे त्या अर्जुनाची अवस्था काय होती हे माऊली सांगतात. हे जाणूनी पार तू बिहाला मग पुनरुपी बोलू लागला म्हणे देव का चित्त या बोला देतीची ना. अरे ज्या वेळेस एवढं सगळं बाळ सांगितलं, गुरु न हत्वा, मी माझ्या गुरुचं काय करणार नाही, हत्या करणार नाही, काय करणार नाही, माझ्या गुरुची मी हत्या करणार नाही अशा पद्धतीचं एवढं सांगितलं, माझ्या स्वजनाची मी हत्या करणार नाही एवढं सांगितलं. आणि एवढं सांगून सुद्धा भगवंत काही रिस्पॉन्स देत नाही. हे समजल्यानंतर मग अर्जुन जो आहे त्या अर्जुनाच्या अंतकरणामध्ये भीती निर्माण झाली. काय निर्माण झाली, कारण देव काहीच बोलत नाही. आणि मग तो एक प्रकारे घाबरला आणि तो देवालाच म्हणाला की देवा, म्हणे देव चित्त का या बोला देतीची ना. देवा तुम्ही इकडे का चित्त देत नाही, इकडे का लक्ष देत नाही. अरे तुम्हाला मी समजा ज्ञानेश्वरी सांगतो आहे, ज्ञानेश्वरीचे पाठ सांगतो आहे आणि तुमचं जर चित्त इकडं नसेल तर काही अर्थ आहे का, काही अर्थ नाही. अरे तुमचं चित्त आहे दुसरीकडं तर त्याला काही अर्थ आहे का इथं बसू. तर त्या पद्धतीने या ठिकाणी सुद्धा अर्जुन एवढ्या पोटतिडकीने सांगत आहे की द्रोणाचार्य असे आहे, द्रोणाचार्य तसे आहे, द्रोणाचार्याचं विशाल हृदय आहे आणि विशाल हृदयाचे द्रोणाचार्य आहे. एखाद्या वेळेस समुद्राच्या ठिकाणी सुद्धा क्षोभ निर्माण होईल परंतु द्रोणाचार्याच्या ठिकाणी होणार नाही. द्रोणाचार्याला आईची उपमा दिली की आईसारखं द्रोणाचार्याचं हृदय आहे. मग एवढं सगळं बोलून तरीही सुद्धा भगवंत काहीही बोलत नाही. शेवटी अर्जुन म्हणतो देवाला, देवा
तुम्ही इकडे चित्त का देत नाही? मी एवढं सांगतोय तळमळी नाही, मी एवढं तुम्हाला पटवून सांगतोय, मी एवढं तुम्हाला माझ्या अंतःकरणातून ह्या गोष्टी सांगत आहे, पण तुम्ही मात्र इकडे लक्ष द्यायला तयार नाही. आता पुन्हा अर्जुन काय म्हणतो ते बघा. न चेतद्विद्म कतरन्नो गरीयो यद्वा जयं यदि वा नो जयेयुः यानेव हत्वा न जिजीविषामस् तेव स्थिताः प्रमुखे धार्तराष्ट्राः. अर्जुन जो आहे तो अर्जुन सांगत आहे, आम्हाला कोणती गोष्ट श्रेष्ठ आहे हे काही समजत नाही. आता थोडा थोडा अर्जुन आता भानावर यायला लागला. आतापर्यंत सगळा भान हरपलेला होता, आता थोडा थोडा भानावर यायला लागला. आम्हाला कोणती गोष्ट श्रेष्ठ आहे हे समजत नाही, श्रेय काय आहे हे समजत नाही, आणि प्रिय काय हे समजत नाही. अरे श्रेय कशामध्ये आहे हे आम्हाला समजत नाही. युद्ध न करण्यामध्ये आमचं श्रेय आहे की युद्ध करण्यामध्ये आमचं श्रेय आहे हे आम्हाला समजत नाही. म्हणून देवा तुम्ही सांगावं, आम्ही काय करावं काही समजत नाही. आम्ही त्यांना जिंकू अथवा ते आम्हाला जिंकतील हे सुद्धा माहीत नाही. अरे आतापर्यंत अर्जुन जो आहे तो अर्जुन एकांगी भाषा बोलत होता. आम्ही त्यांना मारणारे आहे, आम्ही त्यांना मारणारे. अरे पण युद्ध नेमकं जिंकणार कोण हे अजून ठरलंय का? युद्ध झालंय का? भविष्यकाळ तरी अर्जुनाला माहिती आहे का की युद्ध अर्जुनच जिंकल किंवा युद्ध पांडवच जिंकतील असं आहे का? युद्धाचा परिणाम काही होऊ शकतो. एखाद्या वेळेस कौरव सुद्धा युद्ध जिंकू शकतात. नेमकं काय होईल ते सांगता येतं का? ते सांगता येणार नाही. त्या पद्धतीने एखाद्या वेळेस आम्ही जिंकेल किंवा ते जिंकतील हे काही अजून माहीत नाही. पण ज्यांचा वध करून आम्ही जगावं अशी इच्छा आम्ही केव्हाही केलेली नाही. अरे ज्यांचा वध करून आम्ही जगावं असं कोण म्हणत आहे? अर्जुन. अशी इच्छा आम्ही कधीही केली नाही. तेच धृतराष्ट्राचे पुत्र कौरव युद्धाला सज्ज होऊन आमच्या समोर उभे आहेत. ज्यांना मारून आम्ही काय करायचं आहे तर आम्ही युद्ध जिंकावं अशी इच्छा आम्ही कधीही केली नाही. आणि हेच धृतराष्ट्राचे पुत्र युद्ध करण्यासाठी काय आहे समोर सज्ज झालेले आहे. अरे सज्जच नाही, ती आतुर आहे लढण्यासाठी. एवढे आतुर आहे म्हणून तर म्हणतात ना त्यांना. म्हणूनच ते सांगत होते की बाबा की आम्ही या कशावर सुईच्या टोकावर मावेल एवढं सुद्धा काय देणार नाही तर राज्य देणार नाही. युद्धाशिवाय आम्ही काय देणार नाही? राज्य देणार नाही. अशा पद्धतीने का बोलत आहे तर ते सांगत आहे की युद्धच यांनी केलं पाहिजे. आता या ठिकाणी आपण चिंतन करताना आपल्या लक्षात येईल नचेत दिद्म कतरन्नो गरीय. मी युद्ध करावे अथवा करू नये ह्या दोन्ही गोष्टीचा निर्णय मला लागेन असा झाला. आता ठिकाणावर आलेला आहे अर्जुन. करावं का ना करावं हे कळत नाही. आणि दुसरी गोष्ट या युद्धामध्ये जे काही गुरुजनांना मारण्याचं पाप आहे ते पाप जे होणार आहे त्यामुळे असं वाटतं की युद्ध न करणे श्रेष्ठ आहे. पण या दोन्ही गोष्टीपैकी अत्यंत श्रेष्ठ, जसं त्यांना तर पहिलं असं वाटतं की बाबा युद्ध न करणंच हे योग्य आहे, कारण गुरुजनांना मारून युद्ध केल्यापेक्षा ते भोग भोगल्यापेक्षा त्याच्यापेक्षा युद्ध न करणं हेच मला श्रेष्ठ वाटतं. परंतु तरी देवाला विचारत आहे की देवा तुम्ही सांगावं आम्ही काय करावं, आम्ही काय निर्णय घ्यावा. आणि दुसरी गोष्ट की हे जे काही समोर जे आलेले आहे किंवा समोर लढण्यासाठी आले आहे सगळे धृतराष्ट्राचे पुत्र. कोणाचे पुत्र? धृतराष्ट्राचे पुत्र लढण्यासाठी आले. ते तर युद्धासाठी सज्ज झालेले आहे. आता माऊली त्याच्यावर काय चिंतन सांगतात ते बघू आपण. एरवी माझ्या चित्ती जे होते ते मी विवरणी बोलले येथे, परी निके काय या पुरते तुम्ही जाना. आता अर्जुन जो आहे तो अर्जुन काय म्हणत आहे की देवा की माझ्या चित्तात जे होतं, माझ्या चित्तामध्ये, कोणाच्या? अर्जुनाच्या. माझ्या चित्तामध्ये जे होतं ते विचार मी आपल्या समोर प्रगट केले. काय केले? विचार प्रगट केले. परंतु यापेक्षा काय चांगले आहे ते आपणच जाणता. अरे आपलं योग्य हित कशात आहे हे आपले आईवडील आपल्याला सांगू शकतात. आपलं हित कशामध्ये हे आपले गुरुजन आपल्याला सांगू शकतात.
अरे आपलं हित कशामध्ये आपल्यापेक्षा श्रेष्ठ माणसं आपल्याला सांगू शकतात. आपल्याला आपलं हित कळतं का? नाही. आणि आपल्याला आपलं हित कळलं असतं तर आपल्याला कोणाचा तरी सहाऱ्याने राहायचं काम पडलं असतं का? नाही. कोणाच्या तरी सहाऱ्याने राहायचं. अरे तुम्हाला गुरुकुलामध्ये पाठवलं जातं कशासाठी? कारण गुरुकुलामध्ये तुम्हाला जे काही शिक्षण दिलं जातं ते शिक्षण घेण्यासाठी पाठवलं जातं. आणि तुमच्या आईवडिलांना माहिती आहे की गुरुकुलामध्ये गुरुजनाचं हे ऐकतील आणि गुरुजनाचं ऐकतील आणि शिस्तीत राहतील. आणि त्यांना हेही माहिती आहे की गुरुजनाला माहिती आहे की यांना काय करायचं आहे, काय शिकवायचं आहे, कसं शिकवायचं आहे. मग शाळेतील गुरुजन असो की आश्रमातील गुरुजन असो. तर त्या पद्धतीने एरवी माझ्या जे चित्ती होती ती विवरणी मी बोललो इथे. परी निके काय या पोरते ती तुम्ही जाणा. देवा चांगलं काय आहे, योग्य काय आहे, अयोग्य काय आहे हे मात्र तुम्ही सांगा. की तुम्ही सांगा की योग्य काय आहे, हे योग्य आहे आणि हे अयोग्य आहे. हे कोण सांगायचं? देवाने सांगायचं. अर्जुन म्हणत आहे पै विरू जयासी ऐकी जे आणि या बोलीची प्राण सांडीजे ते एत संग्राम व्याजे उभे आहाती. अरे ज्यांच्याशी वैर करण्याची गोष्ट ऐकल्यावर काय आम्ही प्राणत्याग करावा तेच रणांगणावर युद्ध करण्यासाठी आमच्या समोर उभे आहेत. अरे ज्यांच्याशी युद्ध करण्याचा निश्चित जरी आम्ही ऐकलं तरी आम्ही काय करावा? प्राणत्याग करावा. अरे ज्यांच्याशी म्हणजे कोणाशी? समोर भीष्म पितामह आहेत ज्यांनी अंगाखांद्यावर या अर्जुनाला आधी पांडवांना खेळवलं आहे. समोर द्रोणाचार्य आहे आपल्या पुत्रापेक्षाही जास्त जीव लावून त्यांना संपूर्ण युद्धनीती आहे किंवा संपूर्ण विद्या जी आहे ती विद्या त्या अर्जुनास दिली. सांगायचं तात्पर्य असे द्रोणाचार्य समोर उभे आहे. म्हणून द्रोणाचार्य समोर उभे आहे, भीष्म पितामह आहेत. अरे यांचा निस्ता मारण्याचा विचार जर मी आम्ही मनात आणला तर आम्ही मरावं असं अर्जुन म्हणतो. परंतु तेच आमच्या समोर युद्ध करण्यासाठी तयार आहे. मग त्यांनी असा विचार करायला पाहिजे की आपला समोर शिष्य आहे, आपला समोर कोण आहे तर नातू आहे, की आपण त्यांच्यासोबत लढायला नाही पाहिजेत असा त्यांनी सुद्धा विचार करायला पाहिजेत की नाही. पण ते विचार करतात का? नाही. अरे या ठिकाणी अर्जुन हे सगळे विचार करत आहे पण अर्जुनाच्या व्यतिरिक्त कोणीही हा विचार करायला तयार नाही. फक्त एकटा अर्जुन विचार करत आहे. फक्त अर्जुन एकटा विचार करत आहे की आम्ही लढायचं आहे, लढणार आहे. आणि जे लढायचे ज्यांच्यासोबत लढायचे ते आमचे कोण आहे? कोण आहे? सगे आहे, गोत्र आहे, गोत्रज आहे, गुरु आहे. आता पुन्हा माऊली काय म्हणतात ते बघा. आता ऐसे या ते वधावे की अभेरुनिया निघावे या दोही माझी बरवे ते नेनो आम्ही. आता मला सांगा देवा की आता अशाचा वध करावा. कोणाचा? जे समोर रणांगणावर युद्ध करण्यासाठी उभे आहे. कौरव स्वजन पुत्रान पौत्रान सखीम तथा है का नाही. मातुलः शुश्वरः पौत्रः शाला संबंधिनस्ततः हे सगळे जे आहे यांच्यासोबत किंवा भीष्मद्रोणासोबत यांना मारावं. काय करावं नेमकं? या आता ऐसिया ते वधावे यांना वधावं की अभेरुनिया निघावे किंवा त्यांच्यासोबत युद्ध न करताच युद्ध सोडून निघावं का निघून जावं. या दोन्हीपैकी काय चांगलं आहे ते आम्हाला समजत नाही. अरे एखाद्याने जर सांगितलं, काय सार्थकने जर मला म्हटलं, अथर्वने म्हटलं की बाबा महाराज मी काय करू मला समजत नाही आणि तुम्हीच सांगा, तुम्ही सांगितल्यानंतर मी करतो. तर मग सांगणारा जो गुरु आहे तो त्याला सांगेल आहे का नाही की तू हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे. आणि तोच त्याच्या मनानं म्हणायला लागला की महाराज मी हे करतो, मी ते करतो, मी असं करतो, मी तसं करतो, मी हे करतो, मी मृदंग शिकतो, मी गायन शिकतो, मी हे करतो, मी ते करतो, मी कीर्तन शिकतो, मी प्रवचन शिकतो, मी हे करतो, ते करतो, शाळा शिकतो. मग सांगणाऱ्याने काय सांगावं? काय सांगावं? तो काही सांगू शकत नाही. अरे तूच सांगतो मी हे करतो, ते करतो, ते करतो, हे करतो.
पण ज्या वेळेस तू समोरच्या गुरुजनांना विचारशील, तुझ्यापेक्षा तज्ज्ञ व्यक्तीला विचारशील की मी काय करावं हे तुम्ही सांगा, त्यावेळेस जबाबदारी कोणाची असते? त्या समोरच्या व्यक्तीची असते, त्या गुरुजनाची असते. त्यांनी सांगायचं असतं की काय करायचं आहे. तर आता या ठिकाणी अर्जुन जो आहे तो अर्जुन आतापर्यंत त्यांचंच बाळ सांगत होता. आतापर्यंत अर्जुन जो आहे ते आपलंच सगळं सांगत होता की मी अशा पद्धतीने यांच्यासोबत लढणार नाही, हे माझे गुरुजन आहे, हे माझे भीष्म पितामह आहे, हे माझे स्वजन आहे, हे माझे सगे आहे, हे माझे स्वैरी आहे, मी यांच्यासोबत लढणार नाही. आणि यांच्यासोबत लढल्यानंतर कुलाचा घात होईल, कुलाचा घात झाल्यानंतर मला नरकात जावं लागल, पुन्हा माझे जे काही पूर्वज आहे कुलघातकी म्हणून त्या सगळ्यांना नरकात यावं लागल, अनंतकाळपर्यंत नरकात राहावं लागल. ह्या सगळ्या गोष्टी अर्जुन जो आहे देवाला सांगत होता. देवाने त्याला अजिबात रिस्पॉन्स दिला नाही, त्यांचं फक्त ऐकून घेतलं, सांग तुला काय सांगायचं तर. आणि या ठिकाणी आता अर्जुन थोडा थोडा ध्यानावर यायला लागला. आणि ध्यानावरच नाही तर आता अर्जुन या स्टेपपर्यंत आला की आता ऐसिया ते वधावे की अभेरुनिया निघावे. आता यांना वधावं, यांना मारावं की यांना न मारताच निघून जावं. काय ते जरी आमच्यासोबत लढण्यासाठी आले आहे, ते जरी आमच्यासोबत युद्ध करण्यासाठी आले आहे, पण यांच्यासोबत आम्ही लढायचं का त्यांना तसं सोडून द्यायचं आणि निघून जायचं, हे देवा आता आम्हाला कळत नाही. देवा तुम्ही सांगावं की आम्ही काय करावं, आम्ही काय केलं पाहिजे, काय योग्य आहे, काय अयोग्य आहे. अरे आपण सुद्धा आपल्यापेक्षा ज्येष्ठ माणसाला हेच विचारत असतो की योग्य काय आणि अयोग्य काय. योग्य असेल ते आम्हाला सांगा, अयोग्य असेल त्यातून आम्हाला बाहेर काढा, अशा पद्धतीने आपण सुद्धा विचारत असतो. आणि त्या पद्धतीने या ठिकाणी अर्जुन जो आहे तो अर्जुन विचारत आहे. आणि अर्जुनाचं जे काही बोलणं आहे ते बोलणं अजून संपलेलं नाही, अर्जुन बोलणारच आहे. ते आता आपण उद्याच्या चिंतनामध्ये पाहू. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.